बाळाचा नवीन जन्म झाल्यानंतर ना पूर्ण घर त्याची काळजी घेण्यासाठी रेडी असतं, पण दुर्लक्ष मात्र होतं आईकडंच. आणि ज्या काही न्यू मॉम आहेत ना त्यांच्यासाठी तर सगळंच काही वेगळं आहे. त्यांना तर समजत पण नाही की आपली स्लीपिंग सायकल का डिस्टर्ब झालेली आहे, कधी झोपायचं, कधी उठायचं, फिडिंग कशी करायची, किती प्रमाणामध्ये दूध पाजायचे, त्याच्यानंतर ना काय होतंय बाळाला, का रडतंय बाळ, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नवीन असतात. आणि प्लस आहे ना ती पेनमधून सुद्धा जात असते, तिचं फिजिकल स्ट्रॉंगनेस कमी झालेला असतो, मानसिक त्रास सुद्धा सुरू झालेला असतो, कारण की स्लीपिंग टाईम प्रॉपर भेटत नाहीये. माझी एक तुम्हाला पर्सनल रिक्वेस्ट आहे, जे कोणी व्हिडिओ बघत असतील, जर न्यू मॉम असेल ना प्लीज तिला सपोर्ट करा, झोपायला तिच्यासाठी थोडासा टाईम द्या तिला, एकदा तुम्ही बाळाला घ्या, तिला थोडा वेळ झोपू द्या, बघा तिला खूप जास्त सपोर्ट होईल. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्याच्यानंतर माझं रुटीन शेअर करते. मी आहे ना बाळासाठी ना हिमालयाचे प्रोडक्ट यूज करते, बऱ्याच जणांनी मला विचारले होते, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. आणि जाता जाता एक रेसिपी शेअर करते. मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह होण्यासाठी ना सासूबाई ना ही आहे ना मसूरच्या डाळीची आमटी देत असते मला, जी की लिक्विडच असते, त्याच्यामध्ये मी चपाती किंवा भाकर चुरून खात असते. कमी तिखटच बनवतात आणि मसाले सुद्धा कमी टाकतात. तुम्ही जो काही पातळ आहार घेताय ना त्याच्यामध्ये ना मिरचीचं प्रमाण कमी ठेवा, परिणामी ना बाळाला ना मग जास्त काही लूज मोशन वगैरे लागत नाहीत आणि बाळ एकदम हेल्दी बनतं. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.